अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू बाळूमामा महाराज की जय। नमस्कार। आज मी तुम्हाला बाळूमामाची एक अशी वस्तू आपल्या घरात ठेवल्यावर किती चमत्कार होतात ते सांगणार आहे। ती वस्तू कोणती असेल? ती वस्तू म्हणजे बाळूमामाचा भंडारा। बाळूमामाचा भंडारा हा खूप औषधी आणि चमत्कारी आहे। तो तुम्हाला आदमापूरमध्ये किंवा बाळूमामांच्या बकऱ्याच्या तळावरही सुद्धा मिळू शकतो। फक्त ते एकादशीला देत नाहीत, बाकी कोणत्याही दिवशी आपल्याला बाळूमामाचा भंडारा तिथे गेल्यावर मिळू शकतो। या प्रकारे असतो। बाळूमामाचा भंडारा हा खूप चमत्कारिक आहे। जर एखादा माणूस आजारी असेल आपल्या घरचा, तर त्याला पाण्यामध्ये टाकून बाळूमामाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून 3 वेळा उतरून जर पेलं तर खूप आराम वाटतो। प्रत्येकाच्या घरी हा बाळूमामाचा भंडारा असलाच पाहिजे। दररोज आपल्या कपाळी लावल्याने आपल्यातील अडीअडचणी, दुःख, कर्ज अशी दूर होतात आणि मानसिक त्रास, तणाव कमी होतो। त्यामुळे बाळूमामाचे भंडाऱ्याचे महत्त्व हे खूप आहे। आपण जर कधी बाळूमामाच्या बकऱ्याच्या तळावर गेलात किंवा आदमापूरमध्ये गेलात तर प्रत्येकाला दर्शन घेतल्यानंतर बाळूमामाचा भंडारी प्रत्येकाच्या कपाळी लावलेला जातो। जर बाळूमामाचा भंडारा दररोज जर तुम्ही तुमच्या कपाळी लावला तर देव बाळूमामा म्हणतात की मी त्याचं जीवन आणि त्याचा संसार हा सोन्यावाने आणि भंडाऱ्यावाने पिवळा करीन। बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये अशी खूप ताकद आहे। त्यामुळे बाळूमामाचा भंडारा हा प्रत्येकाच्या घरी असावाच। जर कोणी आजारी असेल तरी त्याला तुम्ही देऊ शकता, त्याला लावू शकता। दररोज देवाच्या फोटोलाही आम्ही या प्रकारे लावतो, या प्रकारे तुम्ही लावू शकता। स्वतःच्या कपाळीसुद्धा लावल्यावर अनेक फायदे आहेत। त्यामुळे बाळूमामाची भंडारा हा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी हा